आपल्या सर्वांचे राईस टुगेदर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. बाल शिक्षण सेवांतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपण अभ्यासित आहोत. या व्हिडिओमध्ये आपण घटक संच 8 विशेष गरजा असलेली बालके स्वाध्याय प्रश्न क्रमांक 7 ते 12ची उत्तरे बघणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 7 आपल्यासमोर आलेला आहे. विशेष गरजा असणारी मुले ओळखण्यासाठी WHO तपासणी सूची तुमच्या शब्दात लिहा. तुमच्यासमोर उत्तर दाखवण्यात आलेलं आहे. विशेष गरजा असणारी मुले ओळखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्त्वे आणि तपासणी सूची दिली आहे. ही सूची मुलांच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक व भावनिक विकासावर आधारित असते. खालील मुद्दे WHOच्या तपास सूचीवर आधारित आहेत. एक आहे शारीरिक विकास, त्याचं तुम्हाला विश्लेषण दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे बौद्धिक व शिकण्याची क्षमता. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे सामाजिक व भावनिक विकास. हे जे सर्व WHOची 10 तपासणी सूची आहेत त्यावर आधारित आपण आपल्या हिशोबाने उत्तर लिहिलेलं आहे. 5 स्वतंत्र जीवन कौशल्य असतील. व्हिडिओ स्टॉप करून आपण उत्तर लिहू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 तुमच्यासमोर दाखवण्यात आलेला आहे. विशेष मुलांच्या शिकवण्याबाबत तुमची भूमिका काय असावी ते लिहा. याचं उत्तर आपण दाखवण्यात आलेलं आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांना शिक्षण देताना माझी भूमिका समजून घेणे आणि त्यांना योग्य प्रकारे मदत करणे महत्त्वाचे आहे. या मुलांना समजून घेऊन त्यांच्या क्षमतानुसार योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. याचे मुद्दे आपण खाली दाखवण्यात आलेले आहेत. अत्यंत समर्पक अशी उत्तरे मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढचाही बघा मुद्दा तंत्रज्ञानाचा वापर करणे. त्याद्वारे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आपण शिकण्यामध्ये अधिक सुलभता येईल. त्यांच्या सामाजिक कौशल्य वाढवणे, सतत नवनवीन पद्धती शोधणे. व्हिडिओ स्टॉप करून आपण उत्तर लिहू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय ते सुधारण स्पष्ट करू. सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे प्रत्येक मुलाला त्याच्या शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक किंवा आर्थिक परिस्थितीचा विचार न करता समान आणि योग्य शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी शिक्षण प्रणाली. यामध्ये सर्वसामान्य मुलांसोबत विशेष गरजा असलेल्या मुलांचाही एका शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट केले जाते. त्याचे आपण उदाहरण दाखवलेले आहे की शारीरिकदृष्ट्या अपंग मुलगा असेल किंवा श्रवणदोष असलेला विद्यार्थी असेल, त्याला आपल्या सर्व समावेशक शिक्षणामध्ये समाविष्ट करून घ्यायचा आहे. 3 आहे बौद्धिक विकासात मागे असलेला विद्यार्थी असेल, गरीब कुटुंबातील विद्यार्थी असेल. सर्व समावेशक याचा अर्थच आहे की सर्वांना सामावून घेणे, अशा प्रकारची शिक्षण प्रणाली. याचं उत्तर आपण दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. मुलांच्या सर्वसमावेशक तुमचे मत सविस्तर स्पष्ट करा. त्याचं उत्तर आपण दाखवण्यात आलेलं आहे. मुलांचे सर्वसमावेशन म्हणजे समाजातील प्रत्येक मुलाला समान संधी आणि सन्मानाचे शिक्षण, खेळ, संस्कार व विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी मिळणे. यामध्ये शारीरिक, बौद्धिक, सामाजिक किंवा आर्थिक परिस्थितीच्या आधारावर कोणत्याही मुलाला वेगळे न करता सर्वांना एकत्र आणण्यावर भर दिला जातो. सर्वसमावेशक शिक्षणातील माझी भूमिका म्हणजे तुमची भूमिका. अंगणवाडी ताई म्हणून काय करावंच आहे ते तुम्ही खाली लिहिलं आहे की प्रत्येक मुलाचा सन्मान राखणे, कोणत्याही मुलावर भेदभाव न करता त्याला योग्य वातावरण देणे, शिक्षणाच्या संधी वाढवणे असेल. हे मुद्दे आपण लिहिलेले आहेत. याचे उत्तर आपण लिहू शकतात. आता महत्त्व काय, सर्वसमावेशनाचे महत्त्व काय ते महत्त्व आपलं दाखवलेलं आहे की समानता आणि समता, स्वतःचे आत्मविश्वास वाढतो, सौहार्द, सामाजिक सौहार्द वाढतो, भविष्यासाठी तयार होणे. याचं उत्तर आपण दाखवलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. UDID कार्डचे काय फायदे आहेत ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा. UDID कार्ड म्हणजे काय? युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी.
हे कार्ड भारत सरकारने दिव्यांग व्यक्तीसाठी सुरू केलेले एक विशेष ओळखपत्र आहे. हे कार्ड दिव्यांग व्यक्तींना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. खालीलप्रमाणे UDID कार्डचे महत्त्व आपल्याला किंवा फायदे आपल्याला सांगता येतील. एकच ओळखपत्र आहे, म्हणजे दिव्यांग व्यक्तीसाठी एकच ओळखपत्र असून त्याद्वारे सर्व प्रकारच्या सुविधा मिळवता येतात. वेगवेगळ्या कागदपत्र बाळगण्याची गरज राहत नाही. ऑनलाईन प्रवेश. हे कार्ड डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याने कुठेही आणि केव्हाही वापरता येते. सरकारी पोर्टलवरूनही काढता येते आपल्याला ते. त्यानंतर सरकारी योजनांचा लाभ पण या कार्डद्वारे घेतला जाऊ शकतो. आरोग्य असतील आणि उपचार सुविधा असतील यामध्ये सुद्धा हे कार्ड घेऊन आपण सवलती मिळवू शकतो. प्रवास व कर सवलती असतील, दिव्यांग प्रमाणपत्रासोबत जोडणी झालेली असते या कार्डचं. अशा प्रकारचे आपण हे फायदे सांगू शकतो. ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. रोजगार असेल किंवा आर्थिक मदत असेल त्यासाठीही हे कार्ड महत्त्वाचं आहे. शिक्षण आणि शिष्यवृत्तीमध्येही खूप कामाचं हे कार्ड आहे. खूपच महत्त्वाचा दस्तऐवज आहे हा दिव्यांग व्यक्तींसाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा घटक संच 8 मधील शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12वा. विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी वर्ग वातावरणामध्ये आपण आतापर्यंत कधी काही बदल केला असल्यास सविस्तर स्पष्ट करा. याचं उत्तर आपण खाली लिहिलेलं आहे. घटक संच 8 विशेष गरजा असणारी बालके यामधील स्वाध्यायामधील शेवटच्या प्रश्नाचे उत्तर आपण लिहित आहोत. समर्पक अशी उत्तरे मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या ICTच्या मोबाईलमध्ये होत नसेल तर आपल्या घरच्या मोबाईलमध्ये सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ येताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्यक्तिगत मती व भर आहे, तंत्रज्ञानाचा उपयोग असेल, हे सगळे मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत त्याच्यामध्ये. उत्तरामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की उत्तरे खूप मोठे होत आहेत, परंतु ते समर्पक असे उत्तर मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यात तुम्ही थोडंफार चेंजेस करू शकता तुमच्या हिशोबाने. इथे आपला घटक संच 8 संपतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, इतरांसोबत शेअर करत चला. धन्यवाद.